जरांगे पाटील यांनी ठरल्याप्रमाणे 27 ऑगस्टला अंतरवाली सारडी येथून मुंबईकडे कूच केली आहे. परंतु यापेक्षाही महत्त्वाची आणि मोठी बातमी म्हणजे जरांगे पाटील यांनी एक मोठा डाव टाकलेला आहे. त्या डावामुळे राजकारणामध्ये मोठी उलथापालथ होऊ शकते. नेमकं घडलंय काय सविस्तर बघूया. 27 ऑगस्ट रोजी जरांगे पाटील यांनी अंतरवाली सारडी येथून आपल्या आंदोलनाला सुरुवात केली आहे आणि मुंबईकडे आपला मोर्चा वळवलेला आहे. जसं जसं मोर्चा पुढे ढकलत आहे तसं भाजपाचे अनेक कार्यकर्ते हे जरांगे पाटलाबद्दल नवनवीन वक्तव्य करत आहेत. परंतु या वक्तव्याला उत्तर न देता जरांगे पाटील यांनी एक मोठा डाव टाकल्याचे दिसून येत आहे. त्यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे गेल्या 2 दिवसापासून जे लोक जरांगे पाटील यांना नाव ठेवत आहेत ते सगळे लोक भाजपचे आहेत आणि येथे मोठा डाव जरांगे पाटील यांनी टाकलेला दिसून येत आहे. तो म्हणजे एकनाथ शिंदे यांचा एकही आमदार खासदार जरांगे पाटील यांच्याबद्दल काहीही बोलायला तयार नाहीये. त्याला कारणही तसंच आहे. कारण जरांगे पाटील जेव्हा अंतरावली सराटीमधून निघाले, तेव्हा त्यांनी एक सूचक इशारा देखील दिलेला आहे. तेव्हा त्यांना असं विचारण्यात आले होते, की एकनाथ शिंदे आपल्याबद्दल एक शब्दही बोलत नाहीत. त्याबद्दल आपल्याला काय वाटते? त्यावेळी जरांगे पाटील यांनी स्पष्ट सांगितले, की एकनाथ शिंदे हा एकदम शुद्ध मनाचा माणूस आहे. त्यामुळे येथे जरांगे पाटलाचा एक मोठा डाव उघड होत आहे आणि त्याचबरोबर भाजपची उतरती कळा येथे मराठवाड्यामध्ये सुरू होत आहे, असे लोक बोलत आहेत. कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे यांचे खासदार आमदार किंवा कोणीही त्यांचे कार्यकर्ते हे जरांगे पाटील यांच्याबद्दल कुठलाही अपशब्द किंवा त्यांच्याबद्दल बोलायलाही तयार नाहीत. उलट जरांगे पाटील यांना शिंदे यांच्या आमदाराचा पाठिंबा मिळत आहे. कारण त्याचबरोबर अजित पवार आणि यांच्या राष्ट्रवादीच्या आमदाराचा देखील जरांगे पाटील यांना मोठा पाठिंबा दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यात शिंदेची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांचा पाठिंबा हे जरांगे पाटलाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि जरांगे पाटलांच्या आंदोलनाबाबत नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.